हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज रविवारची सुंदर सकाळ आहे. यू कॅन सी द सन ऑन माय फेस. खूप सुंदर वाटतं. जर तुम्ही सकाळी येऊन सूर्याला फेस केलं ना, बापरे, जे काही जीवनसत्व मिळायचे असतात ते मिळतात आणि इतकं फ्रेश वाटतं ना. तुम्ही बघू शकता. कुठे दाखवतो तुम्हाला सूर्य कसा दाखवतो आणि दिसेल का कॅमेरामध्ये पूर्ण दिसत. व्हेरी 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 नाईस. जेव्हा तुम्ही सूर्यासमोर असे उभे राहतात आणि तुम्ही त्याला थँक्यू म्हणतात आणि तुम्ही युनिव्हर्सला थँक्यू म्हणतात फॉर दिस ब्युटिफुल मॉर्निंग, ऍक्च्युली तुम्ही फ्रेश असता आतून आणि अजून जास्त फ्रेश होतं. खूप भारी आहे फिलिंग, खरंच खूप भारी आहे. बघा किती छान आणि गार वारा फुटलाय मस्त. हे जे असं निळशार आभाळ आहे ना, त्याला फक्त थँक्यू म्हणा आणि बघा गोष्टी अशा सॉर्ट आउट होतात ना, कमालीच्या. तुम्ही फक्त त्याला ग्रेटफुल आहात. तुम्ही फक्त त्याचे आभार माना की इतकी सुंदर सकाळ आणि इतकं छान आयुष्य दिलंय. हा सूर्य पण बघू शकता तुम्ही कसा लखलखतोय. पाहिजे यार, अजून सकाळी येऊन मस्त फ्रेश व्हायचं आणि सकाळी मॉर्निंग आणि व्हायची. काय भारी फिलिंग आहे ॲक्च्युली. खूप मस्त वाटतं. खूप दिवसानंतर बाहेर पडतो. भारी वाटतं, खूप छान वाटतं. ब्लॉगिंग करायला मस्त दिवस आहे. आणि ही जी मागे आहे ना, ती आमच्या इकडची सुंदर शाळा आहे, नगर परिषदेची, मराठी मीडियम. काय भारी आहे ना. बघत पण नाहीये माझ्याकडे. काय रे, काय करतोयस? काय हवंय तुला? भूक लागलीये का? बघत पण नाहीये, भावच देत नाही का कुत्र? सन किसका काय ते माय काय काय ते सौंदर्य आहे चेहऱ्यावर बाबा. सौंदर्य नाही, तेज. या सूर्याचं तेज असल्यावर. हॅलो सनशाईन. हॅलो. ही मजा फक्त शहरात नाही, ही मजा फक्त गावातच बघायला मिळते. भारी वाटतं ना. याचं नाव मला माहिती नाही काय, पण ह्याच्यावर छोटे छोटे काटे आहेत आणि याला असे कापसासारखे छोटे छोटे असे पुंजके आहेत. जेव्हा तुम्ही ते फूक मारता ना, तेव्हा ते उडतात असे. आता मी तुम्हाला एक काहीतरी गोष्ट दाखवणार. गावामध्ये राहण्याची थोडीफार मज्जा किंवा असं काहीतरी बघायला मिळालं. हे मस्त शेत आहे एका कुटुंबाचं आणि त्या आजी, अरे देवा दिस ना बाबा, त्या आजी त्यात काहीतरी लावतायत. मे बी ती पालक असावी. पालक लावते आणि इथे नांगरून वगैरे मस्त असे चौकोन बांध करून ठेवलेत. आणि ते एकदम समोर तो एक माणूस आहे ना, तो सुद्धा काहीतरी नांगरायची तयारी चालू आहे. सीझनल शेती, काहीतरी पेरणं चालू आहे. किती भारी फिलिंग आहे ना. म्हणजे गाव आणि शहर हे मिक्स आहे दोन्ही आणि इथे राहायला खूप छान. अभिमानात टॅग मी एक बोराचं झाड दिसलेलं आहे, दाखवलं. जाऊया का? बापरे,
त्या काट्याकुट्यातून काही निघू शकतं ह्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. भेंडी गवार आईचा खूप. फायनली वी रीच इन ॲट दी डेस्टिनेशन. तुम्हाला बोरं दाखवू का? हे बघा, हे एकदम छोटे 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 बोरं येता आहेत. एकदम छोटे छोटे बोरं आहेत. अरे यार कसलं भारी आहे. मोहर पण आलाय त्या झाडाला. सी, आता याला बोरं येणार जानेवारी पर्यंत हे फुलणार, मोठे होणार. सी, हे छोटे छोटे बोऱ्याला खूप खूप काटे आहेत आणि इतके बारीक शार्प काटे आहेत ना. सी सी सी, छोटे बोर आहेत आणि ना हे फुलं पण आलेले आहेत त्याला. सी, हा मोहर आहे ना, म्हणजे हे फुलं आहेत ना, ह्याला असे आता या फुलांमधून कसं येत आहे हिरवं हिरवं, हे काय, हे जे हिरवं छोटस आहे ना, हे कसं येत आहे तसं ते येणार त्याला. अरे ना, हे सगळं आणि ते येणार आणि त्याला मस्त हिरवी बोरं लागणार आणि नंतर कालांतराने ते असे लाल चटक होणार खाण्यासारखे. तर आणखी एक झाडाचा प्रकार दाखवणार आहे तुम्हाला आणि ते माझं अत्यंत लाडकं आणि आवडीचं झाड आहे. ते म्हणजे जांभळाचं झाड. सी, किती कवळं आहे. त्याचं पान बघा, किती कवळं आहे, छान असं. आणि हे साधं छोटं झाड आहे. लवकर मोठा हो आणि मस्त गोड गोड जांभळं दे बाबा. वर्ष आहे तुला फार तरी. झाडं असलं की छान वाटतं ना आजूबाजूला. आणि इथे खूप 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 छान, खूप मोठी मोठी आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. बोर, जांभूळ, आंबा, आपट्याची झाडं आहेत आणि त्या छोट्या छोट्या पापड्या नसतात त्या, लहानपणी आपण त्या पापड्या खायचो, त्या पापड्याची झाडं आहेत. खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि हेच झाड आहेत त्या पापडीचं. एवढं मोठं झाड आहे ना, डेरेदार. ते गाणं ऐकलं असेल ना तुम्ही लहानपणी. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. ते गाणं आठवलं मला हे सगळं शूट करताना. कारण बाप रे, काय दिमाखात उभा आहे तो तिथे आणि सगळ्यांना पोचतोय. तो नसतं तर काय झालं असतं कोणाच काय. हो, असं मस्त वाटतंय. पण दिमाखात उभे सूर्यनारायण भगवान की जय. देखो ये बीडू लोग आ रहे हैं, एक एक करके निकल रहे अपनी गुफा से. काय, कुठे हो, हेलो, किधर जा रहे भाई लोग. आणि कोण आहे तिकडे? ओहो, जूली. चलो निकलो, जूली वेट कर रही है क्या तुम लोग का? काय बोलतात सगळे कसे एका मागोमाग एक गेले. सी, बघा 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 बघा, एखादी तरी त्यांची पंटर तिकडे असणार आहे. शी इज वेविंग ॲट देम आय गेस. हा पण आला एक भाऊ परत, देख रेला आहे. काहीतरी सापडलंय. काय गौड बंगाल आहे बरं, कुत्र्यांना वासाने कळतं.